इंडिया उत्पादन प्रकल्पाच्या आजच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले बारामतीचे प्रथम नागरिक श्री सचिनजी साधव, हिज एक्सलेन्सी एम्बेसेडर डॉक्टर रॉबर्ट सिंग, रमन सिंग सिद्धू, श्रीमान उज्ज्वल उके, युरेगन रेनाल्टर, मिस्टर संजय रिजबूड, MIDC से आरो श्री हनुमंत पाटील साहेब, शिवाजी काळे, अविनाश गोफणे, श्री संजय कोकरे, पाटसकर, ॲडव्होकेट पाटसकर, अनिलजी तावरे, सूर्यजी पालवे, श्री धनंजय जामदार, अध्यक्ष MIDC चे सर्व अधिकारी कर्मचारी, वेलकम टू ऑल डिग्नेटरीज अँड डेलिगेट्स. सर्वप्रथम गेटझर इंडिया बारामती MIDC फेज 2 मध्ये उभारण्यात आलेल्या नव्या आधुनिक उत्पादन प्रकल्पाचं आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी उद्घाटन झालं असं मी सुरुवातीला जाहीर करते. आजचा दिवस हा गेटझर कंपनीच्या तमाम बारामतीकरांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा प्रकल्प पूर्णपणे 100% थेट परकीय गुंतवणुकीद्वारे उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्याच्या औद्योगिक धोरणावर आणि गुंतवणूक स्नेही वातावरण जागतिक स्तरावरचा विश्वास यामध्ये दिसून येतोच. देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणं, आयातीवरील अवलंबित्व कमी करणं आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळकटी देणं हा या मागचा मुख्य उद्देश आहे आणि ही एक अतिशय महत्त्वाची बाब आहे. या कारखान्यामध्ये अद्ययावत PU मोल्डिंग आणि सेकंडरी प्रोसेसिंग सुविधा उपलब्ध आहेत. आत्ताच उद्घाटन झाल्यानंतर आम्ही त्याचं थोडंसं प्रात्यक्षिक पाहिलं. इथं उत्पादित होणारी उत्पादनं भारतातील मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी खास करून वापरली जाणार आहेत. ही उत्पादनं पूर्णपणे आयात प्रतिस्थानी म्हणजे इम्पोर्ट सबस्टिट्यूट आहेत. त्यामुळे विदेशी चलनाची नक्कीच बचत होणार आहे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. असा हा दुहेरी फायदा आपल्याला होणार आहे आणि ह्याच्यामधून नक्कीच चांगल्या गोष्टी उत्पन्न होतील असा मला विश्वास आहे. आपल्याला माहिती आहे की बारामती ही केवळ कृषी आणि शिक्षणाची भूमी राहिली नसून आता आधुनिक उद्योग नगरी म्हणूनही उदयास येत आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना रोजगार तर मिळणारच आहे, पण स्थानिक उद्योजकांनाही खूप चांगली संधी मिळणार आहे आणि पर्यायानं राज्यातल्या आर्थिक विकासालाही गती मिळणार आहे याचा मला विश्वास आहे. आदरणीय अजितदादांनी या प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न केलेले होते. बारामतीत अशा अत्याधुनिक जागतिक दर्जाच्या उद्योगांना आणण्यासाठी ते नेहमी आग्रही असायचे. त्यांच्या दूरदृष्टी आणि अथक परिश्रमामुळेच ही कंपनी बारामतीमध्ये आलेली आहे. त्याच्या सहकार्याशिवाय हा प्रकल्प साकारच झाला नसता. या प्रकल्पाच्या उभारणीमध्ये MIDCचेही मोलाचे योगदान आहे. त्यांनी तयार केलेल्या उत्कृष्ट रस्ते, पाणी पुरवठा, वीज आणि मूलभूत सुविधांबद्दल मी MIDCचे प्रादेशिक अधिकारी म्हणजेच RO श्री हनुमंत पाटील व त्यांच्या सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं विशेष अभिनंदन करते. बारामती नगरी विकसित होत असतानाच उद्योजकांनी पर्यावरणाचा कुठेही ह्रास होणार नाही, जे की दादाही या बारामतीसाठी अत्यंत आग्रही होते. त्यांच्या पर्यावरणाचं रक्षण उद्योजकतेबरोबरच असावं असं त्यांचं नेहमी म्हणणं असायचं. त्यासाठी सगळ्यांनीच विशेष काळजी घ्यावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील हा विश्वासही मी आपल्या गेटझर कंपनीला देते.
या प्रकल्पामुळे बारामतीमधील औद्योगिक विकासाला नक्कीच गती ऊर्जा प्राप्त होणार आहे असा मी विश्वास व्यक्त करते आणि आमच्या बारामतीच्या तळागाळातील लोकांना सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचंच या प्रोजेक्ट बद्दल खूप खूप अभिनंदन करते. तसेच इंदापूर येथील जंक्शन MIDC साठी सुद्धा 1000 एकरची जमीन आदरणीय दादांच्या प्रयत्नांनी मिळालेली आहे व पुरंदर विमानतळाला सुद्धा पूर्ण होण्यासाठी आदरणीय दादांनी खूप प्रयत्न केलेले आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. त्यामुळे नवीन MIDC मध्ये मिल्की मिस्ट व कल्याणी टेक्नोफोर्स या मोठ्या कंपन्या आता येत आहेत आणि ही एक अत्यंत मोलाची गोष्ट आहे, उपयोगाची गोष्ट आहे. रिसबूड सर, आपण मला या कार्यक्रमासाठी खास बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचेच मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.